इतिहासात काही प्रसंग असे असतात जे केवळ युद्धाचे नाहीत तर बुद्धी, धैर्य, स्वराज्यनिष्ठेचे प्रतीक बनतात. जेव्हा बलाढ्य सत्तेचा गर्व आणि कपटाने भरलेला डाव एका रयतेच्या राजाच्या विवेकाशी आणि धाडसाशी भिडतो तेव्हा इतिहास घडतो. हा प्रसंग आहे भेटीच्या आडून केलेल्या विश्वासघाताचा आणि त्या विश्वासघाताला दिलेल्या योग्य उत्तराचा. आदिलशाहीचा सरदार अफजल खान स्वराज्य संपवण्याच्या उद्देशाने आला होता, तर दुसरीकडे होते स्वराज्याचे संस्थापक, प्रजेसाठी जगणारे आणि अन्यायाविरुद्ध उभे टाकणारे शिवाजी महाराज. आज आपण पाहणार आहोत केवळ तलवारींची झुंज नव्हे तर बुद्धी विरुद्ध कपट, न्याय विरुद्ध अन्याय आणि स्वराज्य विरुद्ध सत्तेचा अहंकार. चला तर इतिहासाच्या त्या निर्णायक क्षणाकडे जाऊयात जिथे एक भेट, एक मिठी आणि एक निर्णय मराठ्यांच्या स्वराज्याचा पाया अधिक मजबूत करून गेला. आपल्यासमोर सादर होत आहे अफजल खानाचा वध, एक शौर्यगाथा. हे नाटक ऐतिहासिक दस्त म्हणून पाहिले जाऊ शकत नाही. उपलब्ध ऐतिहासिक ग्रंथ तसेच साधने, लोकवाङ्मय, शाहीर, कथानक तसेच आख्यायिका यांचा मेळ साधून छत्रपती शिवरायांच्या आणि त्यांच्या सहकारी वीरांच्या पराक्रमातून प्रेरणा देण्याचा एक प्रयत्न आहे. यातील मांडणीद्वारे कोणतीही उपासन पद्धती, कोणताही समुदाय, कोणत्याही श्रद्धा, चालीरीती, प्रथा, परंपरा यांचा अवमान करण्याचा अथवा उपमर्द करण्याचा नाटककारांचा हेतू नाही. धन्यवाद. साल होतं 1656, ज्या यशवंतरावाला जावळीचा राजा चंद्रराव होण्यासाठी छत्रपती शिवाजी महाराजांनी मदत केली. तो चंद्रराव आदिलशाहीच्या जीवावर स्वराज्याविरुद्ध कटकारस्थान करत होता. महाराजांनी त्याला शरण येण्यासाठी फरमान पाठवले असता त्याने ते धुडकावत राजांना उत्तर दिलं की येता जावळी जाता गोवळी. हे उत्तर येताच राजांना लक्षात आलं की जावळी साधल्या विना राज्य होत नाही. म्हणून शिवरायांनी जावळीवरती स्वारी करून चंद्ररावाला पराभूत केलं आणि आपली मोहीम पुढे चालू ठेवली. रायगड, राजापूर, तळकोकण घेत महाराज आदिलशाहीच्या नाकापर्यंत पोहोचले. महाराजांनी जर पन्हाळगड काबीज केला तर आदिलशाहीवर आक्रमण करणं महाराजांना सोपं जाईल. या विचाराने बडी बेगम संतापली आणि तिने दरबार बोलवला. आहिस्ते कदम, नजरबर कदम, होशियार, मलिकाए दख्खन, जनाबे आलिया, वालिदाए सुल्तान, बड़ी बेगम साहिबा तशरीफ ला रही है. बंद करो. सिर्फ अल्फाज के नारे लगाकर हुकूमत नहीं की जाती. थूक है हम पर, लानत है हमारे सैनिकों पर. आदिलशाही सल्तनत की हद में मुगले आजम जहांगीर और शाहजहां की कुव्वत
की बात है, डूब मरने का मुकाम है। कहाँ गई हमारी सुजात, कहाँ है हमारी वफादारी? इसमें शक नहीं कि हमारे हर दरबारी रुस्तमे जमान है। अगर हर फर्द हिम्मत से तलवार चलाए तो सिवा क्या हम सारे हिंदुस्तान पे कब्जा कर सकते हैं। बताओ, कौन सिवा की धज्जियां उड़ाएगा? कौन कौन ये बिड़ा उठाएगा? हजरते जिल्ले इलाही, घोड़े से उतरे बगैर मैं अफजल खान मोहम्मद शाही शिवाजी को आपके सामने लाऊंगा, जिंदा या मुर्दा। मरहबा, सुभान अल्लाह। जीते रहो बहादुर, खुदा तुम्हारी कुव्वते बाजू सलामत रखे। बंदा सिर्फ हुक्म का मोहताज है। अब जश्न की तैयारी कीजिए बेगम साहिबा। शिवाजी का किस्सा अब खत्म समझिए। शाबाश, वजीरे आजम खान को मुंह मांगा खजाना दिया जाए और तमाम मराठा सरदारों को फरमान भेजो, जो खान के साथ है जागीर उसी की, वरना गद्दारों का नामो निशान मिटा दिया जाएगा। हुजूर की नवाजिश का शुक्रिया। मेरा लश्कर उसे चारों तरफ से घेर कर कुचल देगा। बहुत जल्द उस भोसला का सर आपके कदमों में होगा। खुदा हाफिज। इकडे स्वराज्यात मात्र जराही कल्पना नव्हती की आपल्यावर काय सुलतानी संकट चालून येते।
राजो, तुळजाभवानीवर घाव घालून तो अब्जुल्यात दौडत निघालाय. अक्षय तुमच्या जीवावर उठलाय तो. आम्हा समजा सरदारांना छावणीत सामील होण्यासाठी फरमान बी सोडलं या. ही तर आनंदाची गोष्ट आहे कान्होजी काका. खान साहेब तुम्हा सगळ्यांचा सत्कार करतील. अमीर उमराव पदवी देतील. वतनदारी जागीरदारी देतील. राजो, असं कसं विपरीत बोलता ग? आमच्यासाठी तुम्ही आणि आऊसाहेब हेच आमचं परमेश्वर आणि स्वराज्य हेच आमचं प्राण. हे पहा, सोडलं पाणी आम्ही वतनावर, सोडलं पाणी घरादारांवर आणि सोडलं पाणी पोरा बाळांवर. कान्होजी काका, काळ मोठा कठीण आहे. आमचा जीव महत्वाचा नाही, पण जोवर चंद्र सूर्य आसमानात आहे तोवर स्वराज्य राहिलं पाहिजे. नाही, खानानं आमचं प्राण घेतलं असतं तर भोसल्यांची सून निपुत्रिक म्हणून जगायला तयार आहे, पण स्वराज्याचा सूर्य मी मावळू देणार नाही. पण ते कशापायी आऊसाहेब? राजांना काही होण्याआधी पहिल्या माना या जेध्यांच्या पडतील. आमच्या राजांच्या गळ्याला कोण नख लावतंय पाहतोच आम्ही. माझी 12 मावळं राजांच्या हुकुमाखाली कुर्बान आहे ती. आणि कान्होजींच्या हक्केनं 12 मावळं महाराजांकडे पळत आली. शमशेर बहादूर बांदल आले, हिम्मत बहादूर शिळीमकर आले, सेना धुरंधर जगताप आले, जंग बहादूर इंगळे आले, हरकारे दौलत फालके आले, जगदनमूर भोयटे आले, शमशेर पादळी फायबर आले, फिरंग पेनीत मारणे आले, झेंडे नाचून चितोळे आले, भाले जेणीत खोटे आले, पट्टा चोरीत पायगुडे आले, भंडार उजळीत धायगुडे आले, चौकूर चौडात स्वरात आले, जमदार फिरवीत दाभाडे आले, विश्वासराव आले, हिम्मतराव आले, गणपतराव आले, दुबे आले, पिंक आले, पवार आले, गुजर आले, सगळे आले, सगळे आले. बघा बघा राज, तुळजाभवानी आपल्या 1000 हातांनी तुमच्या पाठीशी उभी आहे. आऊसाहेब, तुम्ही आता काय बी चिंता करू नका सांग. नाही नाही, मला चिंता वाटते की हा खान परत जिवंत जाईल की काय याची. घोर गरिबांवर अन्याय, लेकी बाळींवर अत्याचार, देवस्थानांचा उद्ध्वंस, यामुळे जनता आधीच त्रस्त आहे. शिवबा, तुमच्या वडिलांचा या खानानं अपमान केला. तुमची थोरली भाऊजाई याच्याच दगाफटक्याने विधवा झाली हे विसरू नका राजे. या खानाच्या उरात शस्त्र खुपसताना या सह्याद्रीला तुमच्या तलवारीच्या रूपात साक्षात महिषासुरमर्दिनी दिसली पाहिजे. राजा, या हत्याराला काहीतरी नाव द्या की. हे आम्हा मराठी वाघांचे शस्त्र आहे. याचे नाव वाघनख. मंडळी, रणांगणाआधी ही लढाई महाराजांनी बुद्धीने जिंकली. इकडे विश्वासराव सारख्या हेरांनी फकीर बनून खानाचा दगाफटका ओळखला, तर तिकडे पंताजी गोपीनाथ रावांनी गोड शब्दांनी खानाला वाईच्या मैदानातून
जावळीच्या मृत्यू सापळ्यात ओढलं. भेटीचे कडक नियम ठरले. सैन्य दूर ठेवून शामियान्यात प्रत्येकी एक दूत आणि बाहेर प्रत्येकी एक अंगरक्षक. खानाचा यमदूत सय्यद बंडा तर राजांचा ढाण्यावाग जिवाम आला. वरकरणी मैत्री पण आतून मृत्यूचा खेळ. अंगात चिरखत, मुठीत वाघनख आणि जंगलात तोफेच्या इशाऱ्याची वाट पाहणारी नेताजी, कान्होजी, मोरोपंतांची वादळ. महाराजांनी कोळ्यासारखं जाळविलं आणि खान त्यात अलगद अडकला. अखेर खानाच्या भेटीचा दिवस उगवला. सारा प्रतापगड चिंताक्रांत झाला. राज आमसनी बी सांगते घ्या राज, लय धोका आहे तिथं. माझ्या जीवाच्या जिवलगांनो, तुमची ही तळमळ आम्हाला कळतीये, पण लेकी सुनांच्या आबरूसाठी आणि या मातीच्या सूड घेण्यासाठीचा अट्टास आहे. त्यामुळे नेमून दिलेले आपापले काम चोख करा. पण गड्यांनो, एक निर्वाणीचं सांगतो, आम्हाला जर काही दगाफटका झाला, मी मारला, नगा महाराज असं काही बोलू नका, असं काही बोलू नका, तरीही तुम्ही थांबू नका. बाळ शंभू राजांना घेऊन आऊसाहेबांच्या मार्गदर्शनाखाली झुंजत राहा. स्वराज्य सांभाळा, हा ध्वज सांभाळा, कारण स्वराज्य कोणी एका शिवाचं नाही, हे स्वराज्य व्हावे हीच तर श्रींची इच्छा आहे. जय भवानी. महाराजांनी हिरोजी इंदलकरांना सांगून प्रतापगडाच्या पायथ्याशी खानासाठी एक उंची शामियाना बांधला. हा शामियाना हिरे जड जवारांनी जडला होता. खानाचा आत्मविश्वास कमी करण्यासाठी महाराजांनी हा एक उपाय योजला होता. या खान साहेब, आमच्या महाराजांनी तुमच्या सेवेसाठी खास शामियाना बांधला आहे. ये सोना, ये हीरे, मोती, इतनी दौलत तो खुद आदिलशाह के पास भी नहीं है. या राजा या. शिवाजी जिसे कहते हैं, क्या ये वही है? जी हाँ, यही है हमारे शेर शिवाजी राजे. अफजल खान ज्याला म्हणतात तो हाच काय? अरे शिवा, इतनी बड़ाई क्यों करता है? तुम हमारे दोस्त शहाजी राजा के फर्जंद हो. अपना गैरवा का बर्ताव छोड़ दो. हम तुम्हारी तमाम गलतियां माफ कर देंगे. गुनाह कबूल कर लो, फिर तुम्हें हमसे डरने की कोई जरूरत नहीं. तुला का भ्यायचं असेल तर आई भवानीला, शंभू महादेवांना आणि श्री रघुनाथांना भ्यावं. तुझ्यासारख्या राक्षसाला का भ्यावं? देखो शिवा, देखो शिवा, हमारे साथ हाथ मिलाओगे तो हम तुम्हें बीजापुर ले जाएंगे. आपके बारे में बादशाह से बात करेंगे. आपको इस तल कोकन का राजा बना देंगे. डरिए मत, चले आइए.
आप तो हमारे भतीजे की तरह है। आइए, हमसे गले मिलिए। आइए, आइए। राजे जिंकले. महाराजांनी खानाचा कोथळा बाहेर काढला. या लढाईत अगणित घनदौलत अश्वलक्ष्मी आपल्या हाती लागली आहे. आऊसाहेब, राजांनी या धरतीचं पान फेडलं. हात मारला गेला. आता या खानाच्या मुंडक्याचं काय करायचं तेवढं सांगायचे. अफजल खान जिवंत असेपर्यंत आपला शत्रू होता, पण आता तो काळाच्या पडद्याआड गेला आहे. स्वराज्याच्या मातीत शत्रूचाही अनादर होऊ नये हीच आपली रीत आहे. त्याचं थडगं बांधावं आणि त्यावर दिवाबत्तीची सोय करावी. राजे, तुम्हा सहस्र हातांचा नरसिंह बनावा लागेल, कारण या पुण्यभूमीवर अजूनही हजारो हिरण्यकशिपू धुडघूस घालतायत. आता मागे फिरू नका राजे. हे स्वराज्य व्हावे ही तर श्रींची इच्छा आहे. सरर हो दिखा चले शत्रु राह में मिले हमने, जब जब शमशीरें ताने है माहे भवानी.
छत्रपती शिवाजी महाराज की जय भवानी, जय भवानी, नमो पार्वती.